नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची माहिती. ही योजना भारत सरकारने खास महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि या योजनेची घोषणा फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणजी यांनी केली होती आणि त्यानुसार 1 एप्रिल 2023 पासून ही योजना गुंतवणुकीसाठी खुली झालेली आहे. आज आपण बघणार आहोत या योजनेची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये योजनेची वैशिष्ट्य, मुदत किती आहे, व्याजदर किती आहे आणि त्यानुसार परतावा किती मिळेल, योजनेच्या काही अटी आणि आयकराविषयक माहिती. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता, म्हणजे कोण कोण या योजनेत खातं उघडू शकतं. या योजनेत फक्त मुलगी किंवा महिलेसाठी खातं उघडलं जाऊ शकतं. यात वयाची कुठलीही अट नाही. या योजनेत एकल खातं किंवा एकाच व्यक्तीसाठी खातं उघडलं जाऊ शकेल. संयुक्त खातं आत्ता तरी उघडता येणार नाही. या योजनेत मुलगी किंवा महिला स्वतःसाठी खातं उघडू शकते आणि अल्पवयीन मुलीचं खातं उघडण्यासाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते. आता बघूया योजनेची मुदत किती आहे. या योजनेची मुदत 2 वर्षांची आहे. म्हणजे आज पैसे गुंतवले तर बरोबर 2 वर्षांनी ठेवीची रक्कम आणि व्याज परत मिळेल. तसंच ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल. म्हणजे आत्ताच्या नियमानुसार या योजनेत पैसे गुंतवण्याचा शेवटचा दिवस 31 मार्च 2025 असेल. त्यानंतर या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. आता बघूया ठेवींचे नियम काय काय आहेत. या योजनेत किमान 1000 रुपये आणि त्यापुढे 100च्या पटीत कितीही रक्कम ठेवता येईल. म्हणजे 1000, 1200, 2000 इत्यादी. मात्र 1250, 1320 अशा प्रकारच्या रकमांची ठेव या योजनेत ठेवता येणार नाही. थोडक्यात 100ने पूर्ण भाग जाणारी कुठलीही गुंतवणुकीची रक्कम या योजनेत चालू शकते. मात्र या योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपये आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त 2 लाख रुपये या योजनेत एका व्यक्तीच्या नावे ठेवू शकतो. या योजनेत संबंधित खातेदार म्हणजे महिला किंवा मुलगी कितीही खाती उघडू शकतात, पण प्रत्येक नवीन खातं जुन्या खात्यानंतर 3 महिन्यांनी उघडता येईल. मंडळी, हा नियम थोडासा वेगळा आहे. तो आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा एखाद्या महिला खातेदाराने 5 एप्रिल 2023 रोजी या योजनेत 50,000 रुपये भरून खातं उघडलं. आता ती व्यक्ती अजून 1.5 लाख रुपयापर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकते. पण त्या व्यक्तीकडं आता परत 50,000 रुपये आलेले आहेत. मग ती व्यक्ती 5 एप्रिल नंतर 3 महिन्यांनी म्हणजे 5 जुलै 2023 रोजी अजून 50,000 रुपये भरून नवीन खातं उघडू शकते. त्याआधी उघडता येणार नाही. समजा त्या व्यक्तीकडे अजून 1 लाख रुपये जमा झाले, तर 5 जुलै नंतर 3 महिन्यांनी म्हणजे 5 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर ती व्यक्ती 1 लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते. इथं 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता दिलेल्या उदाहरणातील रकमा या फक्त योजना समजावून सांगण्यासाठी दिल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन खातं उघडण्यासाठी 3 महिन्यांची मुदत ही किमान दिवसांची मुदत आहे. थोडक्यात या योजनेत आधीचं खातं उघडल्यानंतर कमीत कमी 3 महिने थांबून मग कधीही नवीन खातं उघडलं जाऊ शकतं. म्हणजे 5 एप्रिल 2023 रोजी खातं उघडल्यानंतर पुढील खातं 5 जुलै 2023 रोजीच उघडलं पाहिजे असं नाही, तर किमान 5 जुलै 2023 पर्यंत वाट बघावी लागेल आणि त्यानंतर कधीही खातं सुरू करता येईल. आता बघूया व्याजासंबंधी नियम काय आहेत. या योजनेत ठेवींवर लागू होणारा व्याजदर 7.5% आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे. आता बघूया खात्यातून पैसे काढण्याचे नियम काय आहेत. या योजनेतील ठेवीदार खातं चालू केल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळी जमा रकमेच्या 40% रक्कम काढू शकतो. मात्र त्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागतो. तसंच ही रक्कम 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत संपण्यापूर्वी एकदाच काढता येईल. म्हणजे समजा ठेवीदाराने 1 वर्ष पूर्ण झाल्यावर 30% रक्कम खात्यातून काढली आणि नंतर काही दिवसांनी अजून रकमेची गरज भासली, तर मात्र पुन्हा 10% रक्कम काढता येणार नाही. उरलेली सगळी रक्कम ठेवीची मुदत संपल्यावरच व्याजासह परत मिळेल. तसंच अल्पवयीन मुलीच्या वतीने खातं उघडल्यास पालक यासाठी अर्ज करू शकतात. आता बघूया योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर काय होईल. या योजनेत खातं उघडल्याच्या तारखेपासून 2 वर्ष पूर्ण झाल्यावर खातं परिपक्व होईल आणि खात्यातील जमा रक्कम ठेवीदाराला परत मिळेल.
त्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत पासबुकासह अर्ज करावा लागेल. आता बघूया खातं वेळेपूर्वी बंद करणे याविषयी काही माहिती आणि नियम. ठेवीदाराला काही कारणांनी खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर त्यासाठी काही नियम आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, खातेदाराचा मृत्यू झाला तर खातं वेळेपूर्वी बंद करता येतं. नंबर 2, खातेदाराला काही असाध्य आजार जडल्यास ज्यामुळे त्यांना पैशाची गरज भासली तर खातं वेळेपूर्वी बंद करता येतं. किंवा अल्पवयीन खातेदाराच्या पालकाचाच मृत्यू झाला ज्यामुळे त्यांना खातं चालू ठेवणं शक्य नसेल तर खातं मुदतीपूर्वी बंद करता येऊ शकतं. आत्ता सांगितलेल्या नियमानुसार खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास ठेवीवर नमूद केलेला व्याजदर मिळेल, म्हणजे 7.5% एवढा व्याजदर मिळेल. मात्र आत्ता सांगितलेल्या नियमाशिवाय इतर काही कारणांनी खातं बंद करायचं असेल तर खातं उघडल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतरच बंद करता येईल. म्हणजे खातं उघडल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आधी खातं कुठल्याही परिस्थितीत बंद करता येणार नाही. आणि अशा प्रकारे खातं बंद केल्यास मिळणारा व्याजदर नमूद केलेल्या व्याजदरापेक्षा 2% कमी असेल. म्हणजे चालू व्याजदर 7.5% आहे तर 2% कमी म्हणजे 5.5% एवढा व्याजदर मिळेल. आता बघूया आयकर विषयक माहिती. मंडळी, आयकरासंबंधात सरकारने 3 गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पहिलं आहे TDSच्या संदर्भात. सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कुठल्याही प्रकारे TDS कापला जाणार नाही. याचं कारण सुद्धा देण्यात आलं आहे की या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक 2 लाख रुपये आहे आणि व्याजदर 7.5% आहे. तेव्हा या दराने पहिल्या वर्षी 15,000 पर्यंत आणि दुसऱ्या वर्षी 17,000 पर्यंत व्याज मिळेल. आणि TDSच्या नियमानुसार जर व्याजाची रक्कम 40,000 पेक्षा जास्त झाली तरच TDS कापला जातो. त्यामुळं या योजनेत TDS कापला जाणार नाही. दुसरं आहे, योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C नुसार 1.5 लाखापर्यंत आयकरात सूट मिळते. त्यामुळं याचा सुद्धा फायदा महिला गुंतवणूकदारांना मिळणार आहे. म्हणजे जरी तुम्ही 2 लाख रुपये गुंतवणूक केली असली तरी त्यातल्या 1.5 लाख एवढ्या रकमेवरच आयकरात वजावट मिळू शकते. आणि तिसरं स्पष्टीकरण आहे प्रत्यक्ष आयकरासंबंधी. यात असं सांगितलं आहे की जरी TDS कापला जात नसला तरी महिला ठेवीदारांना या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर आयकर मात्र भरावा लागणार आहे. जर ठेवीदाराचं उत्पन्न आणि योजनेतील व्याज यांची बेरीज केल्यानंतर येणारी रक्कम करपात्र ठरत असेल तरच आयकर भरावा लागेल, अन्यथा आयकर भरावा लागणार नाही. आता बघूया योजनेची कागदपत्र काय काय आहेत. या योजनेत खातं उघडण्यासाठी आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही अनिवार्य आहेत. तसंच व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालील कागदपत्र सुद्धा स्वीकारली जाऊ शकतात. त्यात पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, मतदार ओळखपत्र चालतं, त्यानंतर नरेगाद्वारे जारी केलेलं जॉब कार्ड, तसंच नावाचा आणि पत्त्याचा तपशील असलेलं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीद्वारे जारी केलेलं पत्रसुद्धा कागदपत्र म्हणून देता येऊ शकतं. अल्पवयीन व्यक्तीसाठी जन्माचा दाखला आवश्यक असेल, तसंच अल्पवयीन मुलीच्या पालकांसाठी वर सांगितलेली कागदपत्र द्यावी लागतील. आता बघूया किती रक्कम गुंतवली तर किती परतावा मिळेल. मंडळी, जर तुम्ही 10,000 रुपये गुंतवले तर 2 वर्षांनी तुम्हाला 1,602 रुपये व्याज मिळेल आणि एकूण परतावा म्हणजे व्याज अधिक मुद्दल बरोबर 11,602 रुपये 2 वर्षांनी परत मिळतील. जर तुम्ही 50,000 रुपये गुंतवले तर व्याज 2 वर्षांनी 8,011 रुपये असेल आणि एकूण परतावा 58,011 रुपये असेल. जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेत तर व्याज 2 वर्षांनी 16,022 रुपये आणि एकूण परतावा 1,16,022 रुपये असेल. जर तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवले तर 2 वर्षांनी व्याज 24,033 रुपये असेल आणि एकूण परतावा 1,74,033 रुपये असेल. तसंच तुम्ही जर सगळ्यात जास्ती रक्कम म्हणजे 2 लाख रुपये गुंतवलेत तर 2 वर्षांनी व्याज 32,044 रुपये आणि एकूण परतावा 2,32,044 रुपये एवढा मिळेल. तर मंडळी, ही होती महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊ शकता. ही योजना आता बऱ्याच बँकांमध्ये उपलब्ध आहे. खास करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तर ही योजना नक्की उपलब्ध आहे. तेव्हा जरूर या योजनेचा लाभ घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.